भोलेबाबाला प्रार्थना केली आहे की आमच्या महाराष्ट्राचं, भारताचं सर्व शेतकरीपासून सैनिकपासून सर्व समाजाच्या सर्व घटकांना सुख समृद्धी लाभू दे, हीच प्रार्थना भोलेनाथाला केलेली आहे. आमच्या भारताचं वैभव याच्यापेक्षा जास्त हो अशी प्रार्थना भोलेनाथाला केलेली आहे. आणि आज सर्व भक्तप्रेमींना सर्व खूप खूप शुभेच्छा देतो. आज महाशिवरात्र आहे. सर्व भक्तगण दर्शनाचा लाभ घेत आहे. आणि या निमित्ताने आज आपण ज्या मंदिरात आहोत, जोशी परिवार खूप वर्षापासून इथे सेवा करतो आहे. खूप श्रद्धेचं स्थान म्हणून हे मंदिर जळगाव शहरातलं ओळखलं जातं. सर्व भक्तगणांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. मग गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही या मंदिरात येत असतात. आज महाशिवरात्रीनिमित्त आपल्या हस्ते महाआरती पार पडली. महाआरतीचा लाभ आम्हाला मिळालेला आहे. मी स्वतःला भाग्यशाली समजतो. आणि मला वाटतं आम्ही देवधर्म आणि राष्ट्र ह्या गोष्टीसाठी मला वाटतं आम्ही एक कार्यकर्ता म्हणून योगदान राहिलं पाहिजे. आणि त्या एक सेवक म्हणून मला वाटतं समाजात काम करताना नक्कीच ही आम्हाला आज जो स्थान मिळालं आहे आरतीचं, ही प्रेरणा मिळते आम्हाला काम करण्यासाठी. म्हणून सर्व आयोजकाचं मी पूर्ण मनोपणे ऋण व्यक्त करतो. हां, आध्यात्मिक वातावरणात आल्यामुळे खूप छान वाटतं आहे. आणि आजचं हे वातावरण सर्वांनाच एक पॉझिटिव्ह, सकारात्मक सर्व ऊर्जा देऊन जातं आहे. आणि आज देवाची कृपा सर्वांवरती चांगली राहावी हेच माझी सर्वांना अपेक्षा आहे. आणि सर्वांनी असंच मंदिरात यावे आणि हिंदू संस्कृतीला खूप जास्त मोठं प्राधान्य देऊन हिंदू संस्कृतीला पुढे करण्याचा मंदिरामुळे आणि अशा सणांमुळे खूप जास्त महत्त्व प्राप्त व्हावे. नमस्कार. 28. आनंद वाटतो इथे आल्यावर. अतिशय चांगलं सकारात्मक ऊर्जा वाटते. सांगा आपलं. अमिता अतुल सोमानी. पर्व आहे या निमित्त तुम्ही दर्शनासाठी ओंकारेश्वर मंदिरात आलात. मी जवळपास 30 वर्ष झाले या मंदिरात येतो आहे. जागृत देवस्थान आहे. आजचा हा जो महाशिवरात्रीचा जो हे आहे ते फार चांगलं आहे. आणि प्रत्येकाला सुख समृद्धी आरोग्य संपदा लाभते. असंच सर्वांचं आरोग्य संपदा चांगली ठेवावी परमेश्वराने, शंकर भगवानाने, ही मी त्यांना प्रार्थना करतो. काय अनुभूती इथे आल्यावर आपल्याला मिळत असते, काय सांगणार? मला खूपच हे आहे. मी शासकीय सेवेत असताना एक मोठं अचिव्हमेंट केलेलं आहे. माझा मुलगा मी ऑस्ट्रेलियाला पाठवू शकलेलो आहे. त्याने तिकडे MS वगैरे केलं. त्याला आता आम्ही फोटो काढला, तो त्याला पाठवणार आम्ही. तो तिकडे दर्शन घेणार, लाईव्ह दर्शन तिकडे घेणार. हीच माझं नाव रवींद्र दत्त चौधरी. मी शासकीय लेखा परीक्षक.